कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम केलं जातं, मात्र आता याच कीर्तनाच्या माध्यमातून निवडणुकीवेळी प्रचार केल्याचा आरोप रवींद्र पोखरकर यांनी केला आहे। सुपारीबाज कीर्तनकार महाराज असं म्हणत अनेक कीर्तनकारांवर टीका करण्यात आली आहे। तर रवींद्र पोखरकर यांचा हा व्हिडिओ युट्यूबवर येताच भाजपच्या सोशल मीडिया सेलचे संयोजक प्रकाश गाडे यांनी त्यांच्या विरोधात ठाणे पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे। म्हणूनच नक्की हे प्रकरण काय आहे? सुपारीबाज कीर्तनकार महाराज असं म्हणत रवींद्र पोखरकरांनी कोणावर टीका केली आहे आणि यावर भाजपने का आक्षेप घेतलाय तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। रवींद्र पोखरकर यांचं अभिव्यक्ती नावाचं युट्यूब चॅनल आहे। धर्म, अंधश्रद्धा, सामाजिक प्रश्न अशा विविध विषयांवर त्यांच्या प्रतिक्रिया ते या चॅनलच्या माध्यमातून मांडत असतात। तसेच या माध्यमातून ते राजकारणावर देखील भाष्य करतात। राजकारणात होणारा धर्माचा वापर, हिंदुत्व, जातीय राजकारण या विषयांवर ते अनेकदा बोललेले आहेत आणि 2020 सालापासून ते या चॅनलवर विविध विषयांशी संबंधित व्हिडिओ प्रकाशित करत असतात। त्यांच्या या चॅनलचे 3 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत। युट्यूब सोबत त्यांनी मॅक्स महाराष्ट्र सारख्या डिजिटल मंचांवर स्तंभलेखनही केलं आहे। यासोबतच इतर जाहीर कार्यक्रमांमध्येही पोखरकर सहभागी होत असतात। आजवर त्यांनी विविध क्षेत्रातल्या व्यक्तींच्या मुलाखती देखील घेतल्या आहेत। युट्यूब चॅनलच्या माध्यमातून रवींद्र पोखरकर राजकीय भूमिका मांडत असतात। अशातच या भूमिका मांडताना त्यांनी 2024 ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि या निवडणुकीत वापरल्या गेलेल्या प्रचार पद्धतीवर त्यांचे मत मांडले आहे। वारकरी समाजाला कलंकित करणारे सुपारीबाज कीर्तनकार महाराज अशा टायटलचा एकूण 58 मिनिटांचा व्हिडिओ 10 फेब्रुवारी रोजी पोखरकरांच्या अभिव्यक्ती चॅनलवर पब्लिश करण्यात आला होता। या व्हिडिओमध्ये त्यांनी भाजपा पक्षावर तसेच प्रचारादरम्यान कीर्तनकारांनी घेतलेल्या भूमिकेवर टीका केली आहे। विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने कीर्तनकारांचा प्रचारासाठी कसा वापर केला यावर पोखरकरांनी भाष्य केले। हे कीर्तनकार संतांच्या विचारांना तिलांजली देणारे आहेत। स्वतःला विकण्यासाठी ते बाजारात बसलेच होते। त्यांनी विधानसभा निवडणुकीला धार्मिक संघटनेच्या निवडणुकीचे स्वरूप दिले। धर्म वाचवायचा असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही असे आवाहन कीर्तनकारांनी कीर्तनाच्या माध्यमातून नागरिकांना केले असे पोखरकरांचे म्हणणे आहे। तर पोखरकरांचा हा व्हिडिओ समोर येताच या व्हिडिओजवर अनेक व्ह्यूज देखील आले आहेत। आतापर्यंत या व्हिडिओला 1,60,000 पेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत। तर या व्हिडिओवर सध्या नेटिझन्सच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत। अशातच भाजपाकडून या व्हिडिओवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे। या व्हिडिओत केलेल्या दाव्यांवर आक्षेप घेत भाजपच्या सोशल मीडिया सेलचे संयोजक प्रकाश गाडे यांनी ठाणे पोलिसात माझ्या व माझ्यासारख्या अनेक हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत असं म्हणत तक्रार दाखल केली आहे। आम्ही राजकीय टीका टिप्पणी समजू शकतो, ती यापूर्वीही सहन केली आहे, मात्र आम्हाला पूजनीय असणाऱ्या महंत, महाराज, कीर्तनकारांबद्दल असे शब्द वापराल तर कोण सहन करेल? आम्ही ते सहन करणार नाही। त्यांनी असाच एक व्हिडिओ मशिदीतून निघणाऱ्या फतव्यांवरही करावा। जर त्यांनी तसा व्हिडिओ केला तर मी स्वतः जाऊन केलेली तक्रार मागे घेईन असं म्हणत गाडे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे। गाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ठाणे शहरातील डायघर येथील पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी पोखरकर यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 299 अंतर्गत धार्मिक श्रद्धा किंवा प्रथांचा अपमान करण्याच्या हेतूने जाणून बुजून आणि दुर्भावनापूर्ण कृत्य करणे यासाठी गुन्हा दाखल केला आहे, ज्याची माहिती गाडे यांनीच सोशल मीडियावरून दिली आहे। दरम्यान या गुन्ह्यासाठी 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जाऊ शकतात। मात्र पोलिसांनी अद्याप पुढची कारवाई केली नाहीये। रवींद्र पोखरकर यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण आणि आपलं कुटुंब हे वारकरी संप्रदायातलं आहे, आम्ही सुद्धा देहू अथवा आळंदीच्या पायी वारीत सहभागी होत असतो असं सांगत आपण आपल्या भूमिकेशी आणि व्यक्त केलेल्या मतांशी ठाम असून मी न्यायालयातही त्याविषयी आपली बाजू मांडेन अशी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्यांच्या भूमिकेवर ते ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर पुन्हा त्यांनी त्यांच्या चॅनलवरून एक व्हिडिओ पब्लिश केला आहे। अटक झाली तरी माझी लढाई सुरूच राहील अशा आशयाच्या या व्हिडिओमध्ये पोखरकरांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे। पोखरकरांच्या या व्हिडिओवर सध्या मिश्र प्रतिक्रिया येत असून काही जण पोखरकरांच्या भूमिकेचं समर्थन करत आहेत तर काही जण त्यांच्यावर टीका करत आहेत।
काही साहित्यिकांनी या कारवाई विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर पत्र लिहून पोखरकरांवरचा गुन्हा मागे घेण्याची विनंती केली आहे. तर यावर तुमचं मत काय? भाजपा सत्तेचा गैरवापर करत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणते का? ते कमेंट करून नक्की सांगा. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.